जय भीम. आज सावळ या ठिकाणी आमच्या धम्मबांधवाकडं आलो. आम्ही एकत्र बरेच पहिलीपासून आम्ही एकत्र असल्यामुळं आम्ही दोस्ती बी आमची भरपूर जवळीक आहे. आणि आज ती वेगळ्या ठिकाणी म्हणजे वेगळ्या व्यवसायाकडे आहे आणि मी वेगळ्या व्यवसायाकडे आहे. तर आज आमच्या या टेलरची आम्ही आज मुलाखत घेणार आहे. तर टेलर, तुमचं नाव काय? माझं नाव संजय विश्वनाथ तोरवड, गाव आरोडे, आणि मी सावळमध्ये व्यवसाय करत आहे. शिक्षण किती झालं? माझं शिक्षण 12वी आणि ITI झालं आहे. मग ITI केल्यानंतर मग तुम्ही कुठं काय जॉब केला? ITI झाल्यानंतर मला त्या कलेपेक्षा ह्या कलेकडे आवड जास्त असल्यामुळं टेलर व्यवसाय, स्वतःचा व्यवसाय असावा, लोकांच्या नोकरी करण्यापेक्षा स्वतंत्र व्यवसाय. बघा, आता आमच्या बांधवांनी सुद्धा कसं सांगितलं बघा, स्वतःचा आपला व्यवसाय असावा, दुसऱ्याच्या हाताखाली नसावा. तरी निवडताना सुद्धा कसा म्हणजे मार्ग निवडला. ITI करून सुद्धा ITI लाईन सोडून सुद्धा ती व्यवसायाकडे आले. तरी सुद्धा यांचं बघा म्हणजे विचार काय आहे, विचारधारणा काय आहे याची, तरी अजून पुढे अजून त्यांचं आहे. ही कला वयाच्या 16व्या वर्षापासून गावातच घेतली, टेलरची. आणि त्यानंतर मी मुंबई, कोल्हापूर या ठिकाणी जाऊन त्या कलेमध्ये जास्तीत जास्त प्रावीण्य मिळवून. बघा, आई सुद्धा व्यक्ती बघा 12वी शिकून ITI करून सुद्धा मुंबई बघा बाहेर इकडे बरेच ठिकाणी गारमेंटला सुद्धा तिने काम करून स्वतः शेवटी म्हणजे आपल्या ठिकाणी आले. तुम्ही या म्हणजे आपलं स्वतंत्र कसं काय चालू केलं? तर आपण स्वतंत्र चालू करून गेले 10 वर्ष स्वतंत्र चालू आहे या ठिकाणी. 10 वर्ष या ठिकाणी. आणि माझा दुसऱ्याकडे 10 वर्ष काम केलेल्या अनुभवामुळं माझ्या इथं क्वालिटीला चांगलं ग्राहकांना क्वालिटी चांगली आवडते. त्यामुळे ग्राहक आपल्याकडं आवडीनं खास येतात इथं. आज येता सुद्धा मी तुमची जरा चौकशी केली बाहेरून जरा. म्हटलं हे टेलर कसे आहेत, म्हणजे व्यवस्थित सर्व्हिस देतात का, कसं काय आहे. तर प्रत्येकाने जवळजवळ 5-6 जणांना विचारलं. तर 5-6 जण सुद्धा म्हटले टेलर सारखा टेलर नाही माणूस अక్కడ सावळचं. तर तुमचं गाव आहे. आम्ही 10 वर्ष नाव कमवलेलं आहे इथं. बरं, आता तुमचं टेलर सोडून तुमचं दुसरा कशात छंद तुम्हाला आहे? मी टेलरिंग सोडून गेली 25 वर्ष धम्मकार्यात, आंबेडकरी चळवळीमध्ये काम केलेलं आहे. आणि लोककलेची मला फार आवड आहे. आता सुद्धा तुम्हाला लोककलेची आवड आहे. आणि गायनाचा छंद आहे, वादनाचा छंद आहे. म्हणजे चव्हाणगी आपला आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. मग आता या टेलर धंद्यामध्ये तुम्ही कोणाला एखाद्याला असं काय ट्रेनिंग वगैरे दिलंय का? हो, माझ्याकडे येणाऱ्यांनी ट्रेनिंग घेऊन आज स्वतःचा व्यवसाय चालू करणाऱ्या आरोड्यामध्ये आहेत. अजून काही महिलांना शिकवलंय. तरी किती जणांना अंदाजे? तरी एक 10 लोकांना मी तयार केलेला आहे शिकवून. बघा किती मोठी यांचे विचार आहे. एक 10 माणसाला शिकवायचं म्हणजे 10 कुटुंब चालवणं, स्वतः चालवणं. मी एखाद्याला द्यायची म्हणजे किती देण्याजोगा आपल्याकडे आहे. आपल्याला कुठला धंदा किंवा व्यवसाय कमी असा नाही, पण आपण किती जणांना पुढे जगवतोय किंवा मार्गदर्शन करतोय हे घेण्याजोगा याच्यामध्ये. आणि कोणी माझ्याकडे ट्रेनिंगसाठी आलं त्याच्याकडून एक रुपये मानधन नाही घेता, उलट त्यांना आम्ही पगार देऊन तुम्ही पगार देऊन त्यांना शिकवतात. बरं, आता मग आता तुमच्याकडे भेटायसाठी किंवा एखादा उत्सुक आहे शिकण्याला अजून येण्याची त्याला गरज आहे, तर ती येणारा माणूस त्यासाठी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर एखादा सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 95 27 640 185. माझ्याकडे कोणी शिकायला आलं तर त्याला मी विना मोबाईलला कधीही शिकवायला तयार आहे.